राष्ट्रवादीच्या उपमहापौर पदासाठी फॉर्म भरला. पक्षाकडून काहीतरी निर्देश मला आपल्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय योगेश भट यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं उपमहापौर पदासाठी आपण फॉर्म भरा. उपमहापौर पदासाठी तुम्ही अर्ज दाखल करणार नाही, उपमहापौरसाठी मला ते काही कल्पना नाही. मला त्यांनी फक्त सांगितलं उपमहापौर पदासाठी फॉर्म भरा. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे आहे उपमहापौर असतील किंवा महापौर दोन्ही पदाचं नामनिर्देशन प्रक्रिया असं भरायचं नव्हतं असं सांगितलं गेलं. मात्र अचानकपणाने तुम्हाला फोन येतो काय? ते शहराध्यक्षांनाच माहिती. शहराध्यक्षांच्या आदेशानुसार मी फॉर्म भरलेला. 37 नगरसेवक निवडून आलेत राष्ट्रवादीचे. उपमहापौर पद मिळेल असं वाटतंय का महापौर? काही घडू शकतं, त्यामुळं म्हणजे भाजपचा पाठिंबा पण भर मिळू शकतो का तुम्हाला या पदासाठी? कारण की शीतल शिंदे ज्यांचं नाव अधिकृत जाहीर झालं ते पण नाराज असल्यानं कुठेतरी आपल्या हातावर वर्णी लागू शकते राष्ट्रवादीची. लागू पण शकते किंवा नाही, पण अध्यक्षांनी मला सांगितलं त्या आदेशानुसार मी फॉर्म भरलेला.